राजाराम बापूंचा पुतळा एका दिवसात बसवला जातो, मग अण्णाभाऊ साठेंचा का नाही? माजी मंत्री जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील यांचा पुतळा स्टेशन चौकात एका दिवसात उभारला गेला, पण अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याबाबत राजकारण का केले जाते, असा टोला सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सदामते यांनी लगावला आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा सांगली शहरात ज्या ठिकाणी पुतळा बसवलेला आहे ती जागा सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असून या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभारण्यासंदर्भात ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेकडे वर्ग करावी। या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मातंग समाजाच्या वतीने होत असून आजही मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे। दरम्यान सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांनाही नगरसेवक रवींद्र सदामते आणि नगरसेवक दीपक वायदंडे यांनी निवेदन देऊन मागणी केली असून महापौरांनीही याबाबत संमती दर्शवली आहे। येणाऱ्या काळात या पुतळ्यासंदर्भात जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा प्रशांत सदामते यांनी दिलाय। यावेळी अभिमन्यू गोविंद भोसले, प्रशांत सदामते सामाजिक कार्यकर्ते, अमोल सदामते सामाजिक कार्यकर्ते, रवींद्र सदामते नगरसेवक, सुहास ऐवळे सामाजिक कार्यकर्ते, दीपक वायदंडे नगरसेवक, अर्जुन मजले सामाजिक कार्यकर्ते, संजय लोखंडे सामाजिक कार्यकर्ते, सतीश बल्लाळ सामाजिक कार्यकर्ते। नमस्कार, मी रवींद्र यशवंत सदामते, नगरसेवक सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा अशी तमाम समाज बांधवांच्या आणि विविध संघटनांची मागणी होती। त्या मागणीच्या अनुसरून आम्ही काल अर्थसंकल्पाच्या विशेष महासभेमध्ये माननीय महापौर धीरज सूर्यवंशी यांना निवेदन दिले होते आणि 25 लाखाचा निधी या ठिकाणी तातडीने आम्हाला उपलब्ध करून द्या अशी मागणी केली असता महापौरांनी ते तातडीने आम्हाला मान्य केलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये या जागेच्या हस्तांतरणाबाबतचा निर्णय लवकरच होईल आणि तातडीने आम्हाला या ठिकाणी मोठा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल अशी पूर्ण समाज बांधवांची इच्छा असल्यामुळं त्याच पद्धतीनं पूर्णपणे आम्ही प्रयत्न करत राहील। नमस्कार, मी अभिमन्यू भोसले। आम्ही गेले 10 ते 15 वर्ष झाले पुतळ्याची माहिती आज ही जागा मागणी करतो आणि अण्णाभाऊ पुतळ्यासाठी आज आम्ही इथं आलो असता आज आमच्या समाजाची बैठक घेऊन आमचे नगरसेवक रवी सदामते, प्रशांत सदामते, हे सम्मा ऐवळे हे दोन महापालिकेत 3 नगरसेवक आहेत। त्यांना मी मागणी करतोय की बाबा महापालिकेत तुम्ही आवाज उठवून ही जागा आमच्या अण्णाभाऊच्या पुतळ्यासाठी मिळावी असे त्यांना मी निवेदन दिले आणि त्यांना घेऊन आम्ही महापौरांना पण भेटलोय आणि आज आमची बैठक झाली। बैठकीत आलो तर या महापालिका या आमच्या जागेकडे लक्ष देत नाही, ते स्वच्छता करत नाही। आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं त्यांना मागणी करतो बाबा इथं कायम स्वच्छता व्हावी, हे पोलीस ठेवावा या चौऱ्यांसाठी आणि आम्हाला ताबडतोब पुतळा कायमस्वरूपी करण्यात यावा अशी मागणी करतो। आज सांगली पुष्कराज चौक येथे असणारा साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ मातंग समाजाच्या वतीनं बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जी ही पुतळा परिसराची जागा आहे ही आता सध्या स्थित मिरज सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत आहे आणि ही लवकरात लवकर जागा महापालिकेकडे हस्तांतरित व्हावं आणि या जागेवरतीच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा एक भव्य दिव्य असा पूर्णाकृती पुतळा साकारण्यात यावा असं आमचं या बैठकीत ठरलं आणि त्या पद्धतीने आम्ही प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे देखील मागणी केलेली आहे। आमचे समाजाचे नगरसेवक यांनी देखील महापालिकेमध्ये अर्थसंकल्पीय सभेमध्ये त्या ठिकाणी निधीच्या तरतुदीसाठी देखील निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची जागा या ठिकाणी अधिकृत होत नाही, जोपर्यंत त्यांचा पूर्णाकृती पुतळा होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत। या ठिकाणी केवळ मातंग समाजाचं मतदान इथल्या पक्षांना आणि इथल्या नेत्यांना चालतं, परंतु समाजाचा प्रश्न असेल किंवा इथला अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा प्रश्न असेल या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय का? अण्णाभाऊ साठे हे नेहमीच उपेक्षित राहताना आम्हाला दिसत आहेत। आता तुम्ही संबंध सांगलीभर फिरलात तर या ठिकाणी तुम्हाला नेत्यांचे आणि पुढाऱ्यांचे पुतळे आणि स्मारकच तुम्हाला दिसतील। तुम्ही जर बघितलं स्टेशन चौकामध्ये
आदरणीय जयंत पाटील यांचे जे वडील आहेत राजाराम बापू पाटील यांचा एका रात्रीत पुतळा उभा केला आणि महापालिकेने त्याला 38 लाख रुपयाचा निधी झाला. मग अशा कोणत्या अडचणी आहेत की इथं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या जागेवरती अधिकृत होत नाहीयेत? त्यामुळं इथल्या प्रशासनानं त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी वेळीच हा जो आमचा काय प्रश्न आहे, समाजाचा हा अस्मितेचा प्रश्न आहे, याच्याकडे लक्ष द्यावं. आणि अन्यथा या ठिकाणी आम्ही कुठल्याही पुढाऱ्याला नेत्याला या पुतळा परिसरामध्ये येऊन देणार नाही, असा या निमित्तानं मी इशारा देतोय. धन्यवाद.